आता बघूया चंद्रपूर येथील बातमी। चंद्रपूरच्या देवी महाकालीच्या चैत्र नवरात्रोत्सवाचा आजपासून प्रारंभ झाला। घटस्थापना आणि महाआरतीत हजारो देवी भक्त सहभागी झाले। मराठवाडा आणि तेलंगणा राज्यातील लाखो भाविक महिनाभर चालणाऱ्या यात्रेत सहभागी होतात। चंद्रपूरच्या देवी महाकालीचे नवरात्र म्हणजे भक्तीला उधाण। आंध्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्राच्या या भागात हजारो वर्षापूर्वी गोंडरायांची सत्ता होती। या साम्राज्याची राजधानी चंद्रपूर होती। या शासकांची मार्गदर्शक देवी म्हणून माता महाकाली ओळखली जाते। एक छोटे मंदिर असलेले हे क्षेत्र गोंड साम्राज्याची शूरवीर राणी हिराईने आपल्या संपन्न कार्यकाळात आजच्या भव्य रूपात बांधले आणि सुरू केली देवी महाकालीची यात्रा। पूर्वीपेक्षा दळणवळण सुलभ झाल्याने ही यात्रा अधिक यात्रेकरूंना आकर्षित करीत आहे। विविध अनुष्ठान व धार्मिक कार्यक्रमांनी ही वार्षिक यात्रा लाखो भाविकांचा केंद्रबिंदू ठरली आहे। देवी महाकालीच्या चैत्र नवरात्रोत्सवाचा आजपासून प्रारंभ झाला। घटस्थापना आणि महाआरतीत हजारो देवी भक्त सहभागी झाले। मराठवाडा आणि तेलंगणा राज्यातील लाखो भाविक महिनाभर चालणाऱ्या या यात्रेत सहभागी होतात। चंद्रपूरच्या महाकाली मातेच्या दर्शनासाठी जीव आसुसतो अशी भावना भाविक व्यक्त करतात। दरम्यान या संदर्भात पुजारी सुनील महाकाळे आणि भाविकांनी लाईव्ह चंद्रपूरला दिलेल्या प्रतिक्रिया। षष्ठी, आज हे नवरात्र चैत्र पौर्णिमेचे षष्ठीपासून बसतात। आज सकाळी 3:30 वाजतापासून घटस्थापनेची तयारी झाली। आणखी घटस्थापना 6:30 वाजता झाली। आणखी त्याचप्रमाणे आरती पण 6:30-7 वाजतापर्यंत पूर्ण झालेली आहे। आणखी हे नवरात्र हनुमान जयंती आणि पौर्णिमेपर्यंत चालते चैत्र नवरात्र। त्याचप्रमाणे याच्यात मराठवाड्याचे नांदेड, परभणी, लातूर, पुसद इकडं या साईडचे आणखी त्या महाराष्ट्राच्या लगतचे म्हणजे आंध्र प्रदेशाच्या बॉर्डरचे लोक साधारणतः जास्ती प्रमाणात येतात। ही नवरात्र यात्रा ही बुद्ध पौर्णिमेपर्यंत चालते तशी। त्याचप्रमाणे प्रशासन आणखी देवस्थानाकडून पूर्ण सोयीसुविधा करण्यात आलेली आहे। रांगेची सोय आणखी यावेळी नवीन म्हणजे एक फॉगर सिस्टीम आणलेली आहे। त्यात जास्ती परिसरात थंडावा गारवा राहावा म्हणून त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केलेला आहे। रांगेची सोय केलेली आहे, पण जागोजागी पेंडॉल्स टाकलेले आहे। आणखी आरोग्यासाठी दवाखान्याची पण सोय केलेली आहे। देवीच्या नवरात्री चालू आहे, चैत्र नवरात्री चालू झाला। आम्ही दरवर्षी येत राहतो। देवीच्या हे आलं की नाही की आमचं मन प्रसन्न जातो। आमचं काय दुःख, आमचं काय हे झालं तरी पूर्ण विसरून जातो। आम्ही देवीच्या सणाधानी दरवर्षी चैत्र नवरात्रीमध्ये येऊन देवीच्या सेवा करत राहतो। आम्ही वर्षातून एकदा दोनदा दर वर्षाला यात्रेला आम्ही 15-20 वर्षापासून येतो। इथं आल्याशिवाय आम्हाला काही समाधान लागत नाही। बार्शीच्या आला पाड्याच्या याच्या दोन्हीच्या संपर्कात जुळून तर आम्ही आवश्यक येणारच।